सस्नेह स्वागत आहे आपलं दापोली किनाऱ्यामध्ये। आज आपण झटपट होणारा पण चविष्ट असं थालीपीठाचा प्रकार बघणार आहोत। फार काही साहित्य न घालता खमंग होणारा थालीपीठ आज आपण तयार करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी तांदूळाचं पीठ घेतलं आहे आणि पाव वाटी बेसन घेतलं आहे। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतला आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि 3 चमचे आपण तीळ घेतले आहेत, पाव चमचा हिंग घेतले आहे, अर्धा चमचा ओवा घेतला आहे आणि 1 चमचा जिरे घेतले आहे आणि इथे कोरडे मसाले घेतले आहेत। हा 1.5 चमचा घरचा मसाला घेतला आहे, 1 चमचा आपण गरम मसाला घेतला आहे आणि पाव चमचा आपण हळद घेतली आहे आणि आपल्याला तेल लागणार आहे, पाणी लागणार आहे, मीठ लागणार आहे। जिरे ओवा हिंग घातले आपण आणि आता आपल्या चवीप्रमाणे मीठ घालूया आणि सगळं मिक्स करून घेऊया। आपण मिरची आणि लसूणचा ठेचा पण घातलाय, तर लाल तिखट किंवा आपला घरचा कोणताही मसाला घालताना ते लक्षात घेऊनच लाल तिखटाचा वापर करायचा आणि आपल्याला किती तिखट हवं त्यानुसार तिखट घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये ना आपण थोडंसं पाणी घालून त्याचा गोळा बनवून घेऊया। बघा थोडंच पाणी घालायचं आणि छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा। ज्वारी तांदळाचं पीठ बेसन अशी सगळी तिन्ही पीठं आणि बाकीचे सगळे जिन्नस मिळून हा गोळा मळून घेतलाय। बघा थापून घेऊया आणि ते मस्तपैकी असं शेकून घेऊया। असं एवढा गोळा घेते। इथे आपण प्लास्टिक घेतलेलं आहे, थोडंसं तेल लावायचं, प्लास्टिकला असं तेल पसरून घ्यायचं, असं छान थापून घ्यायचं। टिफिनमध्ये द्यायला चांगली रेसिपी आहे, नाश्त्यासाठी लहान मुलांना द्यायसाठी। ह्याच्यात काही भाज्या सुद्धा ऍड करू शकतो आपण। हे बघा इथे ना हे भिडे तापायला ठेवले। हे बघा हे असं थापून घेतलेलं आहे आणि आता ना काय करायचं, हे बघा इथे ना हे अशी मध्ये अशी थोडीशी जागा करून घ्यायची। हे बघा हे म्हणजे काय, ह्याच्यामध्ये तेल टाकलं ना तर आपलं हे थालीपीठ खमंग भाजलं जाईल आणि जागा केली त्याच्यामध्ये आपण तेल घातले थोडं आणि थोडं झाकण ठेवून देऊया। तोपर्यंत आपण हा दुसरा गोळा तयार करून घेऊया। थोडंसं तेल घेऊया, पसरूया, ते थापून घेऊया छान असं थापून घ्यायचं आणि पुन्हा अशी मध्ये जागा करायची। थालीपीठ शेकून झालं की नंतर आपण हे शेकून घेऊया। दुसरी बाजू पण मस्त शेकून घेऊया। छान असं खमंग भाजून झालंय। हे बघा असंच आपण आता हे दुसरं सुद्धा करून घेऊया। तेल घेऊया थोडं, बघा हे असं हातावर अलगद काढून घ्यायचं आणि जागा केली आहे ना आपण त्याच्यामध्ये असं थोडं तेल सोडायचं। बघूया एक बाजू छान शेकून भाजून झाली असेल। बघा हे सुद्धा खूप छान असं भाजून झालेलं आहे। लहान मुलांना टिफिन मध्ये देण्यासाठी ना आपण छोटंसं असं थालीपीठ बनवून घेऊया।
थोडंसं तेल लावूया, पुन्हा थापून घेऊया. छोटंसं मस्तपैकी लहान दिलं म्हणजे मुलांना पण आवडतं, मोठं दिलं तर खायला मागणार नाहीत. आणि असं ठेवायचं. झाकण ठेवूया आणि मस्त मीडियम गॅसवर खरपूस भाजून घेऊया. तर मस्त असं भाजून घ्यायचं. आपल्या आवडीनुसार लहान मोठी साईज बनवायची. हे बघा, लहान मुलांना द्यायला थोडी लहान साईज बनवली आहे. आता हातावर आपण काढून घेऊया असं अलगदपणे. मस्त. आणि आपण जी जागा बनवली आहे थालीपीठामध्ये तिथे आपण थोडंसं ते झाकण ठेवूया. दुसरी बाजू पण आपण शेकून घेऊया. अगदी कमी तेलामध्ये बघा भाजून होतं. मस्तपैकी दह्यासोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत, लहान मुलांना अगदी सॉससोबत सुद्धा ते आवडीने खातात लहान मुलं. असं बनवायला खूप छान रेसिपी आहे. आणि अशी साधी सोपी रेसिपी तुम्हाला ही आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही पौष्टिक रेसिपी शेअर करा. आणि दापोली किनारा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बघूया आपण. मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आणि पुन्हा भांड्यावर अलगद असं ठेवायचं तव्यावर. मी इथे तेलाचा वापर केलाय. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपावर सुद्धा हे खमंग भाजून घेऊ शकता. मस्त खमंग असं भाजले. जे प्रमाण घेतलं होतं मी त्याच्यामध्ये बघा 8 थालीपीठं बनवून तयार आहेत या आकाराची. दह्यासोबत खा, सॉस सोबत खा किंवा नारळाच्या चटणी सोबत खा की नुसते असे चहा सोबत सुद्धा खूप छान लागतात. घरात अवेलेबल असणाऱ्या साहित्यापासून हा खमंग चवीचा असा पदार्थ बनवून तयार आहे. तो तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू.